पूर्वी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर सध्या बोलतायत, थेट जा. पुन्हा विषय पुढे येतोय की तुम्ही नाव बदलून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिलेली आहे. तो जो नियम आहे यूपीएससीचा तो तुम्ही त्या ठिकाणी भंग केल्याचं बोललं जात आहे. आरोप होतोय हा. नाही, आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही मला आरोप सांगितलेले आहेत. जे काय तुम्ही म्हणताय ते, पण खरंच मी ह्या विषयावर जे काय माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल. पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली. आय विल टेस्टिफाय इन फ्रंट ऑफ द कमिटी अँड आय थिंक वॉट एव्हर डिसिजन द कमिटी विल टेक वी ऑल शुड बी एक्सेप्टेबल टू दॅट. आय विल ऑल्सो एक्सेप्ट इट. यू शुड ऑल्सो एक्सेप्ट. आई वडिलांची शोध मोहिमेमध्ये पथक येत आहे. नाही, तुमचं बरोबर आहे, पण मी जसं तुम्हाला बोलले ना की त्या विषयावर आय रिअली हॅव नो आयडिया आणि मी त्याच्यावर कमेंटही करू शकत नाही. बिकॉज यू ऑल्सो नो आय एम ओव्हर हिअर आणि मी इथे माझं काम आहे ॲज अ प्रोबेशनर टू वर्क हिअर, टू लर्न ओव्हर हिअर अँड दॅट इज वॉट आय एम डुईंग. सो जे बाकीच्या गोष्टी आहेत आई कॅनॉट मेक एनी कमेंट्स ऑन दैट. जब तीसरे सर्टिफिकेशन को लेकर बात सामने आई है, आपने पुणे के अस्पताल में अप्लाई किया था फिजिकल डिसेबिलिटी के लिए, लोकोमोटिव डिसेबिलिटी के लिए. वहां पर आपके एप्लीकेशन रिजेक्ट हो गए. वही मैं आपको बोल रही हूँ कि ये जो टेक्निकल चीज़ें हैं जो आप मुझे पूछ रहे हैं, उन्होंने इसीलिए एक एक्सपर्ट कमेटी इस्टेब्लिश की है और जो भी इसके टेक्निकल डिटेल्स है और जो भी मेरा सबमिशन है आई विल डेफिनेटली गिव दैट. मैंने आपको कल भी यही बोला था, मैं आज भी आपको यही बोल रही हूँ कि लेट द एक्सपर्ट कमेटी डिसाइड, let the experts decide. Obviously I am no one to say, you are no one to say, common public is no one to say. The experts in that specific field, the experts of government, they will decide. I am very sure that whatever is the truth, whatever it is, it will come in front of the committee. मी तेच सांगते की हे सगळं ऑफिशियल कम्युनिकेशन असतं, हे कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण जेव्हा पण तुम्हाला ही माहिती आहे की कमिटीचा निर्णय येईल, दॅट विल बी पब्लिक, दॅट विल बी ओपन टू स्क्रुटिनी and that time obviously everybody will know. But right now I do not have the right to tell you anything about whatever investigation is going on or whatever the committee has been set up. That is a confidential sort of information and I am nobody to answer you in that matter. मैडम, ये जो कुछ हो रहा है, आपको लगता है कि आपको और आपके फैमिली को टारगेट किया जा रहा है? And I think everybody can see whatever is happening, and as I said that I don't want to comment on it because media and the common public are very, I believe in the common public also, I believe in the media also, and I think everybody is that intelligent and everybody knows what is happening, and that is why I cannot comment on it either on positively or negatively. And whatever submission I have, as I said, it will become public later. Speaking of public is asking a very serious question that you have been forging certain documents. It is alleged documentation forgery. However, it is resulting that millions of individuals are affected by such activities. See, our Indian constitution is based on the fact that innocent until proven guilty. So, by media trial proving me guilty is actually wrong on everybody's part. So this is a basic right of everybody. Every person, you also know, any person who is considered guilty in our system is innocent until he is proven guilty. And you can say it has been alleged, but this proving me guilty like this, I do not think that is correct. So whatever my submission is, I will give it in front of the committee and the truth will come. Please. दरम्यान मी दोषी आहेच हे गृहीत धरणं चुकीचं असल्याचं पूजा खेडकर सध्या म्हणाल्यात. तसंच या सगळ्या प्रकरणावरती आता पूजा खेडकर यांनी आपलं म्हणणं मांडलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.